हमारे वीडियो को लाइक करें, हमें सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। बुलंद आवाज में आप सभी का स्वागत है। मैं नफीस पठान। थाने से सटे मुंब्रा के शंकर मंदिर परिसर में उद्धव ठाकरे गुट शिवसेना शाखा पर आज शिंदे गुट ने कब्जा कर लिया। आपको बता दें कि शिंदे गुट नेता राजन केने अपने तमाम कार्यकर्ताओं के साथ नारेबाजी करते हुए पहुंचे और शाखा में बैठे उद्धव ठाकरे गुट के नेता संजय कदम सहित कार्यकर्ताओं को बाहर निकाल दिया और शाखा पर कब्जा कर लिया। राजन केने का आरोप है कि उद्धव ठाकरे के गुट के शिवसेना शाखा में आनंद दिगे साहब का सम्मान नहीं किया जाता था, इस वजह से शाखा पर कब्जा कर लिया। ठाकरे गुट के बैनर को हटाकर अब शिंदे गुट के बैनर को लगा दिया गया है। शिवसेना में जब से उद्धव और शिंदे गुट अलग अलग हुए हैं, तब से थाना में शिंदे गुट कार्यकर्ता उद्धव गुट के शाखाओं पर कब्जा किया है और अब मुंब्रा में शिंदे गुट ने कब्जा कर लिया है। उद्धव ठाकरे के गुट के नेता संजय कदम का आरोप है कि उद्धव गुट नेता संजय कदम ने कहा कि गलत तरीके से राजन केने ने कार्यकर्ताओं के साथ मुझे और कार्यकर्ताओं को शाखा से बाहर निकालकर कब्जा किया है। साथ कहा है कि आनंद दिगे साहब को मनाने वाले लोग हैं, हम उनका सम्मान करते हैं, मगर जिस तरह से राजन केने ने गलत तरीके से शाखा पर कब्जा किया है, इस पर उद्धव ठाकरे गुट के वरिष्ठ नेताओं के साथ बैठकर कानूनी कार्रवाई की मांग करेंगे। इस पूरे मामले में क्या कुछ जानकारी मिली है, सुनिए इस रिपोर्ट में। राजन दादा, आज आपने जो उद्धव ठाकरे गुट शिवसेना का ये ऑफिस था, इसको अपने दायरे में लिया, क्या बताइए? ये क्या उद्धव गढ़ शिवसेना का ऑफिस नहीं था, ये बाला साहब और दिघे साहब का सम्मान है। शिवसेना शाखा बोले तो उनकी एक भावना से बनाया गया था कि लोगों का यहाँ पर काम हो। और आप देखेंगे, आपको बताया कि यहाँ पर जो काम होता है, 6 अक्टूबर को जो ऑफिस खुला था, शाखा खुली थी, तो आज आके बैठे थे। उनको हिंट लगी होंगी कि उनको हिंट लगी थी कि यहाँ पर आज ये होने वाला है कार्यक्रम शाखा ताबा में लेने का। ये 98 के टाइम पे जब रास्ता रुंदीकरण हुआ था, तो चंद्रशेखर साहब कमिश्नर थे, उन्होंने दिघे साहब को ये जगह दिया था। और यहाँ पर हम लोग ने महेंद्र कुमुरलेकर और विलास शिंदे और हम लोग ने ये खड़े रहकर यहाँ पर शाखा बनाया था। और यहाँ पर जो शाखा के माध्यम से जो आम पब्लिक का काम होना चाहिए, वो काम नहीं हो रहा था। आपको मालूम है कि हमारे दिघे साहब थे, तो दिघे साहब बोलते थे कि शाखा है माझा घर है और ये इस घर से अच्छा काम होना चाहिए, आम पब्लिक का काम होना चाहिए। तो यहाँ पर कभी ऐसा हो नहीं रहा था। यहाँ पर सब आप देखेंगे आगे पीछे सब कमर्शियल काम हो रहा था, तो ये अभी काम होने नहीं देंगे। और ये यहाँ से जो काम होगा वो शिवसेना के जो एकनाथ शिंदे साहब हैं, उनके मार्गदर्शन से ही काम होगा। आपने आरोप लगाया कि आनंद दिगे साहब का यहाँ पर कोई सम्मान नहीं किया जा रहा था, उनकी तस्वीर नहीं लगाई गई थी, लेकिन तस्वीर तो नहीं, यहाँ पर तस्वीर, यहाँ पर मैं बोला ये नहीं बोल रहा हूँ, यहाँ पर नहीं है। यहाँ पर बोले तो उबाटा में जो मुंबई के जो लोग हैं, वो दिघे साहब को सम्मान करते नहीं है। जो दिघे साहब के सम्मान करते नहीं, वो हम उनका क्यों सम्मान करेंगे? तो ये ऑफिस अब आपके ताबे में? हाँ, हमारे ताबे में रहेंगे और किस तरह से चलाएंगे? हम इसको अभी नया बना के इसको सही तरीके से आम पब्लिक के लिए जो एक काम होना चाहिए, यहाँ पर हमारा बाकायदा यहाँ के जो पदाधिकारी है वो बैठेंगे, सबको टाइम दिया जाएगा और सबका काम होता है। लगकर ये गैरेज की दुकान अभी वो सब हटाया जाएगा, सब जो भी है वो सब हटाया जाएगा, सेंटर वगैरह सामने ही खुली, सब हटाया जाएगा, सब कुछ हटाया जाएगा। विचारा परत चला। दादा, शिवसेना शाखा ही आपल्या ताब्यात आलेली आहे, शिंदे गटाच्या ताब्यात आलेली आहे, शंकर मंदिर मुंब्र्याची. काय सांगणार, आपली प्रतिक्रिया काय की 99ला जेव्हा रस्ता रुंदीकरण झालं मुंब्र्यामध्ये, ही शाखा समोर होती, मध्यवर्ती शाखा. त्या टायमाला चंद्रशेखर साहेबांशी दिघे साहेब बोलले आणि दिघे साहेबांना चंद्रशेखर साहेबांनी ही जागा दिली की ह्या जागेवरती तुम्ही शाखा बनवा म्हणून. म्हणजे शाखा तोडली नव्हती, रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं होतं, पण शाखा तोडली नव्हती. पण जेव्हा शाखा तोडण्या म्हणजे ही शाखा जेव्हा बनवली, त्याच्यानंतर मग शाखा तोडण्याचं काम सुरू केलं. त्या टायमाला मग ही शाखा बनवताना दिघे साहेबांनी मी आणि महेंद्र कुमुरलेकर आमच्यावर जबाबदारी दिली होती की तुम्ही शाखा पूर्ण करून घ्यायची. आणि त्या टायमाला आम्ही शाखा चांगल्या पद्धतीने बनवून घेतली होती. आज तुम्ही बघितलं तर शाखेची काय हालत आहे, म्हणजे तुम्हाला इथं सगळं कमर्शियल कुठे बघितलं तर तुम्ही म्हणजे, आणि विशेष म्हणजे की तुम्हाला सांगतो, ही शाखा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस उघडली तर उघडली, शिवजयंती असेल त्यावेळेस उघडली, किंवा समजा ते पूजा वगैरे असते, वर्धापन दिन
त्यावेळेस उघडली तर उघडली, नाही तर कोण इथं कधी बसत नाही, काही नाही. आता तुम्ही तुमच्या समोरच एक पुस्तक होतं, त्या पुस्तकामध्ये एक 6 ऑक्टोबरला ते मीटिंग झाली होती, म्हणजे लोक आले होते. त्याच्यानंतर या शाखेमध्ये आले नाही. शाखेमध्ये कसं असतं की एक बुक असतो, बाकायदा त्या बुकला मेंटेन केलं जातं आणि शाखेमध्ये येणारा प्रत्येक जो पदाधिकारी असतो, शाखा प्रमुख असतो, शिवसैनिक असतो, त्याचं ते नोंद होते आणि त्याची सही घेतली जाते त्या तारखेनुसार. तर अशा पद्धतीने शाखेतून काम चालतं आणि खऱ्या अर्थाने जे नागरिकांची सर्वसामान्य नागरिकांची जी नागरिक हिताची कामं असतात की इतर सर्वसामान्यांना जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने शाखेतून होतं. ही भावना बाळासाहेब आणि दिघे साहेबांची भावना होती की शाखेतून सर्वसामान्य नागरिकांचं. तुम्हाला सांगतो की दिघे साहेबांनी हेच सांगितलं की शाखा हे माझं घर आहे आणि त्या शाखेच्या माध्यमातून कुठली कामं व्हायला पाहिजे, तर तिथे कुठलंही कमर्शियल काम व्हायला नाही पाहिजे, तिथे कोणत्याही पद्धतीने काय हे व्हायला नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने या शाखेवरतून ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. आणि आता परवाच आमची कमिटी झाली म्हणजे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन गोपाळ लांडगे आले होते आणि त्यांच्या ह्याच्याने ती आमची पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. आणि ते नेमणूक झाल्यामुळे आम्ही आता शिवसेना शाखा म्हणून ही जी आमची हक्काची शाखा आहे, ही जी आम्ही बनवलेली शाखा आहे ती आम्ही आमच्या ताब्यात घेतलेली आहे. आणि आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ज्या शिवसेनेची जी प्रॉपर्टी होती ती सगळी शिवसेनेची प्रॉपर्टी शिंदेसाहेबांना मिळालेली आहे, शिवसेना शिंदेसाहेबांना मिळालं. त्याच्यामुळे ही शाखा ही शिंदेसाहेबांकडे जाणार. आणि जे मुंबईचे काही उबाटाचे लोक आहे ते दिघे साहेबांचा कधी कुठे फोटो लावत नाही. जे लोक दिघे साहेबांचा सन्मान करत नाही, आम्ही दिघे साहेबांचा सन्मान करणारे दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे जर दिघे साहेबांचा हे लोक सन्मान करत नसतील तर त्यांना या इथं मुंबऱ्यामध्ये म्हणजे या शाखेमध्ये त्यांना कोणतंही स्थान दिलं जाणार नाही आहे. ये ताबा देने का जो पवित्रा दिया अतिशय गलत है, अतिशय गलत है. और जो उन्होंने भाईगिरी के हिसाब से जो ताबा दिया है वो गलत है. समाज सेवा वो मुझे मालूम था वो अच्छे कार्यकर्ता है, अच्छे सामाजिक के साथ ये करते हैं, लेकिन सामाजिक तत्व के हिसाब से उन लोग कभी यूज नहीं बोल रहे. कितने साल पुरानी शाखा है? ये शाखा का 2001 में शाखा पूरा उद्घाटन हुआ. पहला उधर मध्यवर्ती शाखा उधर रोड के अंदर थी. जब भी लोकहिता के वजह से हम लोग दिघे साहब ने सुझाव किया था कि अपन ये साइड पे शाखा देंगे और जनता का मुंब्रा का विकास होने के लिए वो सब शाखा हटाई गई. राजन दादा ने आरोप लगाया है कि आनंद दिघे साहब का यहाँ पर सम्मान नहीं हो रहा. देखो उधर दिघे साहब का फोटो है क्या नहीं, देखो सम्मान होता है क्या नहीं होता है वो मालूम पड़ेगा. जितना कार्यक्रम शिवसेना का होना चाहिए उतना हो रहा है. अभी उनके कब्जे में हो गया है ये, तो फिर कब्जे भी दिया नहीं है. कानूनी प्रोसेस कैसे करेंगे? वह अभी शाखे का जो लेटर निकाला गया, टैक्स का पावती निकाला गया है वो 20-22 साल हमने बना है. तुमच्या वरिष्ठांना सांगितलं तुम्ही या संदर्भाची कल्पना नाही. विजय हरिभाऊ कदम, मुंब्रा शहर प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी शहरप्रमुख आहे. 1914 सालापासून शहरप्रमुख आहे. त्याच्या अगोदर मी शाखा प्रमुख होतो, उपविभाग प्रमुख होतो, विभाग प्रमुख होतो आणि आजपर्यंत 2001मध्ये ही शाखा तयार झाली. त्यानंतर रस्त्यामध्ये जे काही तोडफोड झाली त्या तोडफोडीमध्ये शिवसेनेची शाखा वाचवण्याचं काम बाकी कोणी आलेलं नाही. पण जे काय वाचलं त्याला व्यवस्थित करण्याचं काम आपण केलं. तो सगळं माध्यम फक्त शिवसेना जनतेचं काम करून बाकीच्या याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही काम शाखा उभी केली त्या कारण फक्त शिवसेनेचं होतं. आणि या माध्यमातून जे शिवसेनेचे जी कामं व्हायची ती होत होती. आमच्याकडे दिघे साहेबांनी जे प्रथा परंपरा चालू ठेवल्या होत्या त्या आम्ही रक्तदान शिबिर वगैरे सगळे कार्यक्रम या ठिकाणी घेत होतो. आणि हे सगळे कार्यक्रम करत असतेवेळी आज अचानकपणे हे संपूर्ण येऊन या ठिकाणी ज्या प्रकारे भाईगिरी दादागिरी होते त्यांनी येऊन या ठिकाणी येऊन बोर्ड काढला, शाखेचा बोर्ड काढला. तर अति दुःख होते
या ठिकाणी जे काय ज्या पद्धतीने संघटित गुन्हेगारी होते त्याप्रमाणे गुन्हेगारीचा पवित्र आज मुंबईमध्ये घेण्यात आला, त्याचं दुःख अतिशय दुःख होते. राजन किने यांच्याकडून अपेक्षा नव्हती, पण त्यांना ज्या पद्धतीने ते चाललेत आणि ज्या पद्धतीने ते चालत असतेवेळी याच ठिकाणची संघटना एक बेशिवाक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ती बेशिवाक होऊन देणार नाही आहे. आम्ही आहोत निष्ठावंत काम करणार आणि याच्या पुढे आज ना उद्या आम्ही या शाखेवर कब्जा 100% करू. आता आम्ही पोलीस स्टेशनवर जाऊ. असं म्हटलं जातं आहे की तुमच्या विरोधकांकडून की दिघे साहेबांचा सन्मान इथे केला गेलेला, ज्यांनी शाखा बनवली. दिघे साहेब हे आमचा आत्मा होता. दिघे साहेब हे आमचे आत्मा होते. मुंबईमध्ये कोणतेही काम करतेवेळी राजन किनीला कोण विचारत नव्हता. दिघे साहेब होते तरी पण या शाखेशी संबंधित होते आणि दिघे साहेबांनी या शाखेशी जे काही त्यांनी तत्त्व घालून दिली त्या तत्त्वाप्रमाणे आम्ही चाललो. संघटना कशी बांधावी आणि या दृष्टिकोनातून आज हे अनवर कुरेशी हे मुस्लिम समाजाचे असून ते उपशहर प्रमुख आहेत. एक शेवटचा प्रश्न, आपल्या आजूबाजूला आपण बघितलं सर्व्हिस सेंटर चालतं आहे किंवा इतर गाड्या बनवून आरोप करण्यात आला. हे आरोप करायचं ठिकाण नाही आहे. या ठिकाणी एक मराठी माणसाला उद्योग देणं, त्यामध्ये आपण काय चुकीचं केलं. या रस्त्याची ज्या वेळेला संपूर्ण जाणे येणं चालू राहील, आज उद्यापासून या ठिकाणी पार्किंग होईल. त्या पार्किंगच्या वेळेला अचानकपणे जर कोणतं हे समस्या असेल तर या ठिकाणी काय करणार. पार्किंग रोडच्या आजूबाजूला आम्ही कधीही बंद करून हे करत होतो काय आणि हे करत होतो.